आपल्या सगळ्यांचे हिरो, जी, एक विलन. जी. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब ह्या दोन, एक हिरो एक विलन, ह्या दोघांना जर समोरासमोर ठेवलं तर तुम्हाला काय दिसतं? दोघं शिवाजी महाराज आणि औरंगजेब ह्या दोघांवर 17व्या शतकातल्या ज्या काही सामाजिक मर्यादा आहेत त्या होत्या. हं, त्या मर्यादा झुगारून ही दोन्ही व्यक्तिमत्व पुढे आलेली आहेत. हं, या दोघांनीही राज्य चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा शक्य होईल त्या त्या गोष्टींचा वापर केला आहे. हं, औरंगजेबाने त्या धर्माचाही वापर केलेला आहे. हं, तो मरेपर्यंत धर्माचं सोंग घेऊन राहिलेला आहे. जर तो एवढाच कट्टर इस्लामपंथी असता तर त्यानं मृत्यूपत्रामधलं तिसरं कलम असं लिहिलं नसतं की मी माझ्या टोप्या विणल्यात, त्या हं. टोप्यामधून 4 रुपये 2 आणे एवढी कमाई झालेली आहे, त्याच्यातूनच माझ्या अंत्यविधीचा कफन आणावं. पण मी जे कुराण लिहून पैसे जमा केलेत, ते कुराण लिहून पैसे जमा करण्याचं काम हे शियापंथीय मुसलमानांचं असतं. मी सुन्नी आहे, तर त्यातून निर्माण झालेला पैसा गोरगरिबात वाटून टाका, त्यातला एकही रुपया माझ्या अंत्यविधीसाठी खर्च करू नका. हं, हे औरंगजेबाचं वाक्य आहे त्याच्या मृत्यूपत्रातलं. तर हा औरंगजेब ज्या ज्या गोष्टीचा वापर आपल्या राज्यासाठी करता येईल तो त्यानं केला आहे. सेम शिवाजी महाराज आहेत. आग्र्याहून सुटून आलेत. आपण काय म्हणतो, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले, महाराष्ट्रामध्ये आले आणि औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यानंतर 4 वर्ष शांतता आहे, असं नाही आहे. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आलेत आणि औरंगजेबाला पत्र लिहून सांगितलं की मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, हं, तुम्हाला न सांगता आलो, गडबडीत आलो. आणि औरंगजेब या गोष्टीला म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, हं, कारण त्याला माहिती आहे आता हे अवघड जाणार आहे. हं. हे प्रकरण अवघड आहे आता. आणि सेम शिवाजी महाराजांनाही कल्पना आहे की आता हे प्रकरण अवघड जाणार आहे. हं, 1666ला फक्त 12 किल्ले हातामध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांनी 1674ला राज्याभिषेक केला. त्यावेळेस 222पेक्षा जास्त किल्ले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहेत. हा सगळ्यात मोठा कमबॅक शिवाजी महाराजांनी केला. आणि 1658ला 20 कोटी रुपये तिजोरीमध्ये असणारे मुघलांचं साम्राज्य, शहाजहानच्या अटकेच्या वेळेस 20 कोटी रुपये तिजोरीत होते. हं, आणि मुघल साम्राज्याचं जे काही पूर्ण वर्षाचं उत्पन्न असायचं, आजचा पूर्ण बांगलादेश, आजचा पूर्ण पाकिस्तान, अर्धा अफगाणिस्तान आणि काश्मीरपासून खाली तिरुपतीपर्यंत पूर्ण पसरलेलं हे मुघलांचं साम्राज्य, ज्याचं वार्षिक उत्पन्न 26 कोटीच्या आसपास असायचं. हा औरंगजेब 1707ला ज्यावेळेस मेलाय, त्यावेळेस दिल्लीला त्याचं प्रेत घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्याच्याकडं एवढा फौजफाटा नसावा, एवढे लोक नव्हती आणि त्याच्यावर प्रेम करणार त्याच्यासोबत कोणीसुद्धा नव्हतं. हं. हे आणि महाराजांवर आजही जीव वळून आजही टाकणारे प्रेम करणारी लोक आहेत. लोक त्याच्यामागं आहेत कारण तसे. हे आहे की शिवाजी महाराजांनी इथल्या सर्वसामान्य लोकांचा, इथल्या प्रत्येक धर्माचा, इथल्या प्रत्येक संस्कृतीचा आदर केला.